नमस्कार, मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते. तर मित्रांनो, आजची जॉब अपडेट तुमच्यासाठी खरंच खूप खास असणार आहे. मराठी ट्रान्सलेटरसाठी मित्रांनो तुम्हाला जॉब करण्याची संधी मिळणार आहे. AI मॉडेलसाठी तुम्हाला या ठिकाणी काम करायचं आहे ॲज अ मराठी ट्रान्सलेटर म्हणून. तर या ठिकाणी अप्लाय कोण करू शकतं? तर अंडर ग्रॅज्युएट आहात तुम्ही, ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे तर तुम्ही अप्लाय करू शकणार आहे मित्रांनो. पार्ट टाईम, फुल टाईम अशा दोन्ही प्रकारामध्ये या ठिकाणी तुम्ही जॉब करू शकणार आहे. पूर्णपणे वर्क फ्रॉम होम जॉब असणार आहे मित्रांनो. कशा प्रकारे अप्लाय करायचं आहे, त्यासोबतच या ठिकाणी टेस्ट कशा प्रकारे घेतली जाणार आहे, सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहे, पेमेंट तुम्हाला कशा स्वरूपामध्ये मिळणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा. चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. तर मित्रांनो, या ठिकाणी ही जी जॉब वॅकन्सी निघालेली आहे तर या ठिकाणी ट्रान्सलेटर या पदासाठी ह्या जागा निघालेल्या आहेत. या ठिकाणी वेगवेगळ्या अशा लँग्वेजेससाठी निघालेल्या आहेत मित्रांनो. तर आता या ठिकाणी मी तुम्हाला ही जी जॉब अपडेट सांगत आहे ती मराठी लँग्वेजसाठी आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पूर्णपणे रिमोट जॉब आहे हा. या ठिकाणी पार्ट टाइम, फुल टाइम अशा दोन्ही प्रकारामध्ये तुम्ही जॉब करू शकणार आहे. जर तुम्ही फुल टाइम जॉब या ठिकाणी केला तर 8 ते 9 तास तुम्हाला या ठिकाणी द्यावे लागणार आहे वेळ. त्यासोबतच पार्ट टाइम जर जॉब केला तुम्ही तर 4 ते 5 तास तुम्हाला या ठिकाणी कामाचे द्यावे लागणार आहे. त्यासोबतच या ठिकाणी तुम्हाला पेमेंट कशा स्वरूपात दिला जाणार आहे तर $20 तुम्हाला या ठिकाणी एका तासाचे दिले जाणार आहेत. म्हणजेच इंडियन करन्सीमध्ये जर याचा विचार केला तर ₹1774 तुम्हाला एका तासाचे मिळणार आहेत. रिस्पॉन्सिबिलिटी काय असणार आहे तर तुम्हाला AI चॅटबोर्ड आहे त्यावरती जे काही रायटिंग केलेले आहे ते बरोबर आहे की नाही, एडिटिंग टास्क तुम्हाला या ठिकाणी कंप्लीट करायचे आहेत. त्यासोबतच त्याची क्वालिटी कशा प्रकारे आहे, AI मॉडेल्सची तुम्हाला त्यामध्ये काही करेक्शन करावे लागणार आहेत का, हे संपूर्ण काम तुम्हाला बघावं लागणार आहे. आणि पुढचे जे काही तुमची टीम आहे त्यांना हे तुमचं काम सबमिट करायचं आहे. क्वालिफिकेशन काय लागणार आहे, फ्लुएन्सी इन इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजेस तुमच्या चांगल्या असणं गरजेचं असणार आहे. त्यासोबतच तुमचं कम्युनिकेशन स्किल चांगलं असणं गरजेचं आहे. एक्सलंट कमांड ऑफ ग्रामर, स्टाईल अँड ब्रँड व्हॉइसमध्ये तुमचं चांगलं असणं गरजेचं असणार आहे. त्यासोबतच या ठिकाणी दिलेलं आहे अ करंट प्रोग्रेस और कंप्लीटेड बॅचलर डिग्री इन प्रेफर बट नॉट रिक्वायर्ड. तर मित्रांनो, ही जेन्युइन जॉब अपडेट आहे. लिंक्डइनवरती ही जॉब अपडेट पोस्ट झालेली आहे 6 दिवसापूर्वीच. तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. फ्री ऑफ कॉस्ट या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं आहे. कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी चार्जेस घेतले जाणार नाही आहेत. तर कशा प्रकारे अप्लाय करायचं आहे तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही अप्लाय नावावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आपल्या नावावरती क्लिक केल्यावरती तुम्हाला अशा प्रकारचे एक इंटरफेस बघायला मिळेल, ज्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. कशा प्रकारे तुमची टेस्ट घेतली जाणार आहे आणि ही टेस्ट कंप्लीट केल्यानंतरच तुमची जी काही ट्रेनिंग आहे ते या ठिकाणी सुरू होणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता तुम्ही ही असेसमेंट टेस्ट सुरू झालेली आहे. या ठिकाणी अशा प्रकारे या ठिकाणी क्वेश्चन विचारले जात आहेत. प्रत्येक टेस्टला प्रत्येक वेळेस वेगवेगळे क्वेश्चन या ठिकाणी विचारले जाणार आहेत. बघू शकता तुम्ही. व्हॉट इज युअर लेवल ऑफ मराठी फ्लुएन्सी, तुमची मराठीची फ्लुएन्सी कशी आहे ते तुम्हाला या ठिकाणी बेसिक काही क्वेश्चन विचारले जात आहेत. ते तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. वेअर आर यू करंटली लोकेटेड, कुठे राहता वगैरे तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स करा, कंप्लीट नसेल तर तिथे त्या ठिकाणी फ्रेशर म्हणून तुम्ही लिहिलं तरी चालेल. अशा प्रकारे या ठिकाणी क्वेश्चन्स विचारले जात आहेत, ते तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. काही क्वेश्चन आहेत ते मराठीमध्ये सुद्धा आहेत, तुम्हाला ते कंप्लीट करायचे आहेत. अशा प्रकारे हा 30 मिनिटाचा काहीतरी हा टास्क आहे, तो तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. बघू शकता तुम्ही असे वेगवेगळे क्वेश्चन विचारले जात आहेत. या ठिकाणी तुम्हाला मायक्रोफोनने या ठिकाणी व्हॉइस सेंड करायचा आहे, जे काही क्वेश्चन विचारलेले आहेत त्याप्रमाणे. त्यानंतर या ठिकाणी वर्क इच वीक, तुम्ही किती तास काम करू शकता या ठिकाणी ते तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे.